नमस्कार, मैं हूं हरीश वी धोबड़े और आप देख रहे हैं दैनिक जिला। अमरावतीत फ्लॅट खरेदीदारांची नाराजी, बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्न, चौकशीची मागणी। अमरावती प्रतिनिधी। अमरावतीतील राठी सुझुकी शोरूम मागील स्वावलंबी नगर परिसरातील सुमेरू शंकर अपार्टमेंट तसेच विशाल लक्ष्मी ग्रुप आणि वेदांता ग्रुपच्या काही गृहनिर्माण प्रकल्पांबाबत काही फ्लॅट धारकांनी बांधकामाच्या दर्जावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। फ्लॅट विक्रीच्या वेळी उच्च दर्जाचे साहित्य, मजबूत बांधकाम आणि दीर्घकाळ टिकणारी गुणवत्ता यांची हमी देण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता। मात्र काही रहिवाशांच्या म्हणण्यानुसार फ्लॅटचा ताबा घेतल्यानंतर अवघ्या 11 महिन्यातच भिंतींवरील प्लास्टर उखडणे, पोपडे पडणे, भेगा पडणे तसेच इतर बांधकामाशी संबंधित त्रुटी दिसून आल्याचा आरोप करण्यात आला आहे। काही रहिवाशांनी असा दावाही केला आहे की या समस्या केवळ नियमित देखभाल किंवा रंगकामाशी संबंधित नसून बांधकामातील त्रुटींमुळे निर्माण झाल्या आहेत। त्यांच्या म्हणण्यानुसार भिंतींना 2 वेळा नव्याने रंगकाम करूनही ओलसरपणा, प्लास्टर निघणे आणि भेगा पडण्याच्या समस्या कायम आहेत। त्यामुळे भिंतींच्या आतील भागात पाण्याची गळती अथवा सीपेज असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे। याशिवाय काही फ्लॅट धारकांनी वॉशरूममधून पाण्याची गळती होत असल्याचाही आरोप केला आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार वॉशरूम मधील टाइल्स व जोडांमधील गॅप्स म्हणजेच योग्य प्रकारे सीलिंग न केल्यामुळे पाणी झिरपत आहे। तसेच या समस्येला साफसफाईसाठी वापरण्यात येणारे ऍसिड कारणीभूत असल्याचा कोणताही दावा त्यांनी फेटाळून लावला असून वॉशरूम स्वच्छ करण्यासाठी त्यांनी कधीही ऍसिडचा वापर केला नसल्याचे संबंधित रहिवाशांनी सांगितले आहे। याशिवाय काही फ्लॅट धारकांनी आर्थिक व्यवहारांबाबतही गंभीर आरोप केले आहेत। त्यांच्या म्हणण्यानुसार सुमारे 27 लाख रुपये किमतीचा 1 BHK फ्लॅट विक्री करून दस्तऐवजामध्ये केवळ 20 लाख रुपये किमतीची नोंद करण्यात येते। त्यामुळे स्टॅम्प ड्युटीची बचत होत असल्याचे सांगितले जाते। मात्र यामुळे शासनाच्या महसुलाला फटका बसण्याची शक्यता असून उर्वरित रकमेचे व्यवहार अधिकृत नोंदी बाहेर होत असल्याचा आरोप काही नागरिकांनी केला आहे। तसेच विविध सुविधांच्या नावाखाली अतिरिक्त रक्कम आकारण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे। अनेक खरेदीदारांनी आयुष्यभराची बचत आणि बँकेचे कर्ज घेऊन पहिले घर खरेदी केले असून त्यांच्या विश्वासाचा गैरफायदा घेतल्याची भावना काही रहिवाशांनी व्यक्त केली आहे। या सर्व आरोपांची संबंधित महसूल, नोंदणी आणि बांधकाम नियंत्रण यंत्रणांनी सखोल चौकशी करून आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी काही फ्लॅट धारकांनी केली आहे। दरम्यान नागरिकांनी फ्लॅट खरेदी करण्यापूर्वी प्रकल्पाची गुणवत्ता, आवश्यक परवानग्या, मंजूर नकाशे, कायदेशीर कागदपत्रे, बांधकामाचा दर्जा आणि बिल्डरची विश्वासार्हता यांची सखोल पडताळणी करूनच निर्णय घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे। टीप: वरील वृत्तातील सर्व आरोप हे संबंधित फ्लॅट धारक व रहिवाशांनी केलेले आहेत। या आरोपांबाबत संबंधित बिल्डर किंवा कंपनीची अधिकृत भूमिका अद्याप समोर आली नाही। संबंधितांची बाजू प्राप्त झाल्यानंतर ती देखील तितक्याच प्रमुखतेने प्रसिद्ध करण्यात येईल।